नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीशां स्वागतम्। अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ती रात्र पुनः पुनः मनात येते. त्या रात्रीविषयी मुग्ध राहावे, काही सांगू नये. महापुरात प्रवाहाच्या उलट पोहण्यात पुरुषार्थ असतो. त्या प्रवाहात वाहून जाण्यात कसला पराक्रम आहे, त्या वाहण्याचे वर्णन करण्यात तरी कोणता आनंद आहे. त्या रात्री जे घडले ते स्वाभाविक असेल. प्रत्येक रात्री जगात ते घडले असेल, घडत असेल, घडत राहील. पण काही गोष्टी कितीही नैसर्गिक असल्या तरी त्यांच्याविषयी बोलताना जीभ घुटमळते, मन ओशाळते, लज्जा आड येते. देवालयात देखील तरुणी आपल्या कंचुकीची गाठ सैल झाली आहे की काय हे आवर्जून पाहते. ते काय उगीच? पण मी माझी कहाणी जशी घडली तशी सांगणार आहे. मला अंतःकरण उघडे करायचे आहे. ते उघडे करताना त्याचा कोणताही कोपरा अंधारात ठेवणे हा अपराध होईल. लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे, सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते, नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे असते. ते तसे असावेच लागते. त्या रात्री मुकुलिकेच्या बाहुपाशात मी, छे, माझ्या बाहुपाशात मुकुलिका, छे. त्या रात्री कोण कोणाच्या मिठीत होते ते प्रत्यक्ष मदनाला सुद्धा सांगता आले नसते. मुकुलिकेचा हात मी हातात घेतला मात्र क्षणार्धात माझा या जगाशी असलेला संबंध तुटला. मी युवराज राहिलो नाही, ती दासी राहिली नाही. आम्ही केवळ दोन प्रेमिक झालो, दोन पाखरे, दोन तारे. आम्ही महालात नव्हतो, आम्ही हस्तिनापुरात नव्हतो, आम्ही पृथ्वीवर नव्हतो. अनंत आकाशात तारामंडलाच्याही पलीकडे दुःख, रोग, मृत्यू या शब्दांचे ध्वनीसुद्धा जिथे ऐकू येत नाहीत अशा स्थळी आम्ही पोचलो होतो. ते अगदी वेगळे जग होते. जितके सुंदर तितके धूसर, जितके मोहक तितकेच दाहक. ते केवळ आमचे दोघांचे जग होते. ती मधुर मूर्छा होती, ते विलक्षण वेळ होते, ती सुंदर समाधी होती. कोण जाणे, मुकुलिकेचे आणि माझे ओठ ज्या क्षणी जुळले त्या क्षणी माझ्या मनातली मृत्यूची भीती लोप पावली. त्या रात्री मी मुकुलिकेची किती चुंबने घेतली आणि तिने मला किती चुंबने दिली. आकाशातल्या नक्षत्रांची कुणी गणती करू शकतो का? स्त्री सौंदर्याचे वर्णन मी काव्यात वाचले होते, त्याचे अंधुक आकर्षण मला अनेक वर्षे वाटू लागले होते. त्या आकर्षणातल्या आनंदाची मला अस्पष्ट कल्पना आली होती. पण लहान मुलाने आकाशातला चंद्र धरावा तसा तो आनंद होता. सुंदर तरुणीचा सहवास किती उन्मादक असतो. तिच्या कणाकणातून क्षणाक्षणाला स्वर्गसुखाचे तुषार कसे उधळले जातात हे मी त्या रात्री पहिल्यांदा अनुभवले. अगदी धुंद होऊन गेलो मी त्याने. त्या धुंदीतून मी जागा झालो पक्ष्यांच्या किलबिलाटाने. मी डोळे उघडून समोरच्या खिडकीतून पाहिले. पूर्वेच्या महाद्वारातून सूर्याचा रथ वेगाने बाहेर पडत होता. त्याच्या चाकाने उडवलेली सोनेरी धूळ किती मोहक दिसत होती. मी मंचकावर उठून बसलो. याच शय्येवर रात्री किती व्याकुळ मनस्थितीत मी येऊन पडलो होतो. तीच शय्या, तोच महाल, त्याच भिंती, तोच मंचक, खिडकीतून दिसणाऱ्या त्याच वृक्षवेली. एका रात्रीत जणू काही त्यांचा पुनर्जन्म झाला होता. आता प्रत्येक गोष्ट माझ्या गात्रागात्रांतून उसळणाऱ्या आनंदलहरीत भर घालीत होती. झाडे अधिक हिरवी झाली होती, पाखरे अधिक गोड गात होती. महालाच्या भिंती सृष्टीतले अत्यंत अद्भुत रहस्य पाहिल्याच्या आनंदात एकमेकींकडे डोळे मिचकावून पाहत होत्या. मी जागा झालो आहे की नाही हे पाहण्याकरता मुकुलिका दार उघडून आत आली. जवळ येऊन तिने विचारले, रात्री चांगली झोप लागली ना? ती किंचित लाजेल, माझ्याकडे पाहताना क्षणभर गोंधळून जाईल असे मला वाटले होते. पण ती शांतपणाने सर्व व्यवहार करीत होती, जणू रात्री काही घडले नव्हते. जे घडले ते एक स्वप्न होते. जागेपणी स्वप्नाचा काय उपयोग आहे? मुकुलिका किती अभिनय निपुण नटी होती. रात्री तिने प्रेयसीची भूमिका केली होती, पण आता ती तितक्याच कुशलतेने दासीची भूमिका करीत होती. तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे ते मला कळेना. ती गालातल्या गालात हसली. पापण्यांची मुठी गोड चाळवाचाळव करीत तिने माझ्याकडे एक कटाक्ष फेकला. प्रक्षालनाचे साहित्य आणण्याकरता ती बाहेर जाऊ लागली. तिची पाठमोरी आकृती पाहता पाहता स्मृती जागृत झाल्या. न कळत माझ्या तोंडून शब्द गेला, मुकुलिके. ती थांबली. तिने किंचित मुरडून वळून पाहिली. मग ती लगबगीने परत आली. मंचकाजवळ येऊन तिने विचारले, मला हाक मारली युवराजांनी? मी तिला हाक मारली होती, पण कशासाठी माझे मलाच ठाऊक नव्हते. मी स्तब्ध राहिलो. लगेच हात जोडून मृदुस्वराने ती म्हणाली, काही चुकलं का माझ्या हातून?
चूक तुझी नाही, माझी आहे. तू आत येताच तुला ओढून अशी जवळ बसवायला हवं होतं मी. ते सोडून तुला दासीची कामं करायला लावणं हे असे काहीतरी बोलावेसे वाटले मला, पण ते अगदी आतल्या मनाला पाह्यतः मी मुकाच राहिलो. माझ्या मौनाचे तिला कोडे पडले. ती किंचित कातर स्वराने उद्गारली, दासीचा राग आलाय महाराजांना. छे, एवढाच उद्गार कसाबसा माझ्या तोंडून बाहेर पडला. वेडी कुठली, हे त्याच्या पुढचे शब्द मी उच्चारणार होतो इतक्यात मुकुलिकेच्या हाताखालची एक दासी लगबगीने आत आली. माझ्या छातीत धस्स झाले. उठल्यापासून एकदासुद्धा बाबांची मला आठवणही झाली नव्हती. मनुष्य किती आत्मलंपट असतो. माझ्या कृतज्ञपणाची क्षणभर खंत वाटली मला. अमात्यांनी पाठवलेले पत्र देऊन दासी निघून गेली. ते पत्र कचाचे होते. ते घेऊन येणारे ऋषिकुमार मध्यरात्री हस्तिनापुरात आले होते. युवराज, आपल्या पाठोपाठ मलाही आश्रम सोडून जावं लागत आहे. आपण सर्वांनी मिळून शांतियज्ञ पार पाडला, पण त्या यज्ञाच्या पवित्र कुंडातल्या अग्नीचं विधिपूर्वक विसर्जन होण्याच्या आधीच देव दैत्यांचं युद्धाचा वणवा भडकला आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्या संपादन केल्याचं इथं आपण ऐकलंच होतं. त्या विद्येच्या बळावर रणांगणात मारल्या जाणाऱ्या राक्षस सैनिकांना ते पुन्हा पुन्हा जिवंत करीत आहेत. आपला पराभव आता अटळ आहे या भावनेने देव हताश होऊन गेले आहेत. काय करावे कुणालाच कळत नाही. युद्ध ते 2 व्यक्तीतलं असो, 2 जातीतलं असो अथवा 2 शक्तीतलं असो, मला नेहमीच निंद्य आणि निषेधार्ह वाटत आलं आहे. आदिशक्तीनं निर्माण केलेलं हे सुंदर विश्व किती विशाल आणि संपन्न आहे. त्यात प्रत्येकाला जगता येणार नाही का? माझ्यासारख्या वेड्यांचं हे स्वप्न कधी काळी खरं होणार आहे की नाही कोणाला ठाऊक. आज तरी हा विचार म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे. या युद्धात देवांचा पराभव होणार हे उघड दिसत आहे, पण आपल्या ज्ञातीचा पराजय उघड्या डोळ्यांनी पाहणं किती कठीण आहे. तो टाळण्याकरता काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटू लागलं. सारी रात्र पर्णकुटीपुढल्या अंगणात मी येरझारा घालीत होतो. आकाशात नक्षत्र चमकत होती, पण माझ्या मनात अंधार भरला होता. या अस्वस्थ मनस्थितीत मला आपली किती आठवण झाली म्हणून सांगू. शेवटी पहाटे कल्पना सुचली, स्फुरली. कवीला काव्य कसं सुचतं याचा अनुभव मी घेतला. देव पक्षाला संजीवनी विद्या मिळेल तरच त्याचा पराभव टळेल, पण ती विद्या त्रिभुवनात केवळ शुक्राचार्यांना अवगत आहे. कुणीतरी शिष्य म्हणून त्यांच्याकडे जायला हवं, ती विद्या हस्तगत करायला हवी. देवांपैकी कुणी हे साहस करील असं वाटत नाही. म्हणून मीच वृषभ पर्व्याच्या राज्यात जाऊन या विद्येसाठी शुक्राचार्यांचा शिष्य होण्याचं ठरवलं आहे. तिथं काय घडेल हे कसं सांगू. कदाचित माझा हेतू सफल होईल, कदाचित ध्येयसिद्धीच्या कामी मला माझं प्राण अर्पण करावं लागतील. अंगिरस महर्षींनी ते आमच्याच कुळातील आहेत हे मी आपल्याला सांगितलं होतं का? या कल्पनेला आशीर्वाद दिला आहे. तो देताना ते सहज मला म्हणाले, तू जन्मानं ब्राह्मण आहेस. अध्ययन अध्यापन यजन याजन हा तुझा धर्म. तू विद्या मिळवायला चालला आहेस हे खरं, पण तुझं हे साहस ब्राह्मणापेक्षा क्षत्रियालाच शोभणार आहे. मी उद्गारलो. युवराज ययाती इथं असते तर त्यांना बरोबर घेऊनच मी राक्षसांच्या राज्यात पाऊल टाकलं असतं. शौर्याचं काम मी त्यांच्याकडे सोपवलं असतं आणि विद्या संपादनाचं काम माझ्याकडे घेतलं असतं. अंगिरसांना मी बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या उद्गारांमुळे माझ्या मनात एक नवा विचार निर्माण झाला. प्रत्येक वर्णाने इतर वर्णांचे गुण आत्मसात करण्यात कोणती हानी आहे? अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करूनच आपण आराध्य देवतेला अभिषेक करीत असतो. युवराज, शांती यज्ञाच्या निमित्तानं आपण जवळ आलो. समवयस्कांमध्ये मैत्री लवकर होते, त्यामुळं आपला स्नेह जडला. आपली प्रेमळ स्मृती माझ्या मनात सदैव जागृत राहील. संजीवनी विद्या मिळवून मी सुखरूप परत आलो तर केव्हा ना केव्हा आपल्या भेटीचा योग येईलच. काही ग्रहांची युती अल्पकाळानं होते, काहींची दीर्घकाळानं होते. आपणा दोघांची भेट केव्हा होईल हे आज सांगवत नाही, पण ती निश्चित होईल आणि त्यावेळी धर्माचा जगात जे जे मंगल असेल त्याचा पुरस्कार करणारा एक पुण्यश्लोक राजा म्हणून माझ्या मित्राला मी कडकडून मिठी मारू शकेन. अशा सुखस्वप्नात मी आज आहे. अधिक काय लिहू. वेदसुद्धा हृदयभावना व्यक्त करताना अपुरे पडतात. आचार्यांचे आपल्याला अनेक आशीर्वाद. नहुष महाराजांना लवकर आराम पडो अशी भगवान उमाशंकरापाशी प्रार्थना. अरे हो, एक गोष्ट लिहायची राहिलीच. आपली
ती चिमुरडी, एक फूल दोघांना कसं द्यावं म्हणून गोंधळलेली गोड मुलगी, मी आश्रम सोडून जाणार म्हणून ती ओक्साबोक्शी रडत आहे. तिच्या वेलींवर फुलंच फुलं फुललेली आहेत. त्यांचं कौतुक आता कोण करणार म्हणून ती काळजीत पडली आहे. मी तिला सांगितले आहे की युवराज पुन्हा लवकरच तुझ्यासाठी आश्रमात येतील. नुसती तुझी फुलं पाहायलाच नाही तर त्यांचा वास घ्यायलासुद्धा. कशाचे हे पत्र वाचून संपविताच माझी स्थिती मोठी विचित्र झाली. चोरासारखा मी मंचकावर बसलो. मन विषादाने भरून गेले. कच आपल्या पक्षासाठी प्राणार्पण करायला सिद्ध झाला आहे आणि मी बाबा मृत्यूशयीवर आहेत याचे भानसुद्धा मला रात्री राहिले नाही. मी सुखाचा शोध करीत करीत सुंदर सुगंधी फुले केवळ दुरून पाहायची असतात काय? त्यांचा वास घेण्यात कोणते पाप आहे? मुकुलिका मला सुंदर वाटली. मी काल पाप केले. काल रात्री माझ्या हातून पाप घडले. पापाच्या कल्पनेने माझ्या मनाची तगमग सुरू झाली. मधाचा आस्वाद घेता घेता मधमाशांचे मोहोळ उठावे आणि त्यांनी कडकडून सर्वांगाला दंश करावा. मी मंचकावरून उठलो आणि मुकुलिकेला म्हणालो, रथ सिद्ध करायला सांग. असेच जाणार आपण? हो. कुठं? नगरात बाबांच्या दर्शनाला. आईची पायधूळ मस्तकी घ्यायला. थोडं खाऊन उगीच तोंड घालू नकोस मध्ये. दासींचा उपदेश ऐकायची सवय नाही मला. नि हे पहा, मी संध्याकाळी परत येणार नाही. वाड्यावरच राहीन. पण काय? युवराज अहोरात्र अशोकवनातच राहणार आहेत. त्यांना पूर्ण विश्रांती मिळेल आणि त्यांचं मन प्रसन्न राहील अशी दक्षता सर्व सेवकांनी घ्यावी अशी अमात्यांची आज्ञा आहे आम्हाला. ठीक आहे, ती ऐकली मी. मग संध्याकाळी विश्रांती करता मी येणार नाही. बाबांच्या प्रकृतीत काडी इतकीही सुधारणा नव्हती. दिवसा ते निश्चेष्ट पडून असत. संध्याकाळी वाताचा जोर झाल्यावर ते बोलू लागत. क्वचित अचूक, बहुधा विचूक. मी त्यांच्या महालात जाऊन त्यांचे पादवंदन केले आणि उदास मनाने आईच्या महालाकडे वळलो. महालातून आणून ठेवलेल्या एका सोन्याच्या देवाऱ्यापुढे हात जोडून आई बसली होती. थोड्या दिवसात ती किती कृश दिसू लागली होती. तिच्या करुणमूर्तीकडे मला पाहावेना. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शात मूर्तिमंत वात्सल्य अवतरले होते. देव्हाऱ्यातली मूर्ती आणि दुःखी कष्टी आई त्यांच्या दर्शनाने माझ्या मनाची व्याकुळता वाढली. न कळत रात्रींच्या स्मृती जागृत झाल्या. ते पाप होते का? असेल तर देवापुढे आईपुढे जे घडले ते मोकळ्या मनाने कबूल करणे हाच त्यातून मुक्त होण्याचा उपाय नाही का? आईकडे पाहण्याचा धीर होईना मला. ती माझे तोंड हाताने वळवण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, काहीतरी चोरतो आहेस तू माझ्यापासनं. मी चमकलो, चरकलो. आईला काय सांगायचे, कसे सांगायचे? मी तिच्याकडे तोंड करीत नाही असे पाहून ती म्हणाली, अशोकवनात सुद्धा रात्रभर तळमळत राहिला असशील तू. त्यांची नि माझी काळजी करीत. मोठा हळवा स्वभाव आहे तुझा. प्रत्येक गोष्ट जीवाला लावून घेतोस. अरे वेड्या, काळजी कुणाला चुकली आहे? भगवान शंकरांनी हलाहल घेतलं तेव्हा गौरीमाई कशी धाई धाई रडू लागली हे कालच आख्यानात ऐकलं मी. पण आई, पण नाही नि बीण नाही. लहानांनी काळजी करून झोरायचं असेल तर मग वडील माणसं हवीत रे कशाला? उगीच वेड्यासारखा वागू नकोस. काव्य, नृत्य, संगीत यात कुठं मन रमतंय का पहा. त्याचवेळी अमात्य आत आले. आई त्यांना म्हणाली, अमात्य, त्या अशोकवनातली व्यवस्था काही. अमात्यमध्येच म्हणाले, देवी, तिथं काहीही ऊण पडणार नाही अशी व्यवस्था केली आहे मी. मुकुलिका म्हणून दासी आहे, नवीन आहे पण चतुर आहे मोठी. तिच्याकडं युवराजांच्या सुखसोयींची सर्व सूत्र. मी पुन्हा चमकलो, चरकलो. जे काल रात्री घडले ते अपरिहार्य असो वा नसो, पाप असो अथवा नसो, ते अमात्यांच्या संमतीनेच घडले काय? नाहीतर मुकुलिकेसारख्या दासीला एवढे साहस करण्याचा धीर कसा झाला असता? याचा अर्थ ते सारे क्षम्य आहे असाच का? आई अमात्यांना म्हणत होती, तुमची तिथली व्यवस्था फार सुरेख असेल, पण येयून सुखात रमायला हवं ना? ती हसली आणि पुढे म्हणाली, आमची माणसं कशी आहेत हे मी का सांगायला हवं तुम्हाला अमात्य? इंद्रलोकात सुद्धा ती सुखी व्हायची नाहीत. मला वाटतं येयूच्या दिवसाचा वेळ काव्य, संगीत अशा काही नादात गेला तर त्याचं मन लवकर स्थिर होईल. राजकवींचा दुसरा मुलगा माधव आहे ना, मोठा रसिक आणि बोलका आहे. त्यालाच बोलावून घेऊन दिवसभर युवराजांच्या सेवेत ठेवतो.
म्हणजे झाले. मी हसण्याचा प्रयत्न करीत अमात्यांना म्हणालो, माधवला आधी कुणातरी पंडिताकडं मला घेऊन जायला सांगा. जन्ममृत्यूच्या गूढ प्रश्नांनी माझं मन बावरून गेलं आहे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.